नेरळ माथेरान ह्या नॅरोगेज मार्गावर चालणारी मिनी ट्रेन पावसाळी 4 महिने बंद राहणार आहे। 1 जून ते 15 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा बंद राहणार आहे आणि अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरळीत आपल्या नियोजित वेळेनुसार धावणार आहे। दरम्यान प्रत्येक शनिवारी रिकाम्या बोगी घेऊन नेरळहून मिनी ट्रेन सुटणार आणि माथेरानमध्ये आल्यानंतर शटल सेवेमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। तसंच मालवाहू मिनी ट्रेन दररोज चालवली जाणार आहे। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अमन लॉज ते वॉटर पाईप स्थानकादरम्यान दरड कोसळण्याचेही प्रकार घडले। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिनी ट्रेन 1 जूनपासून विश्रांती घेणार आहे, तर 15 ऑक्टोबरला रेल्वे रुळाचा आढावा घेऊन सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहे, अशी माहिती परिपत्रकाद्वारे मध्य रेल्वेने दिली आहे। या 21 किलोमीटर अंतरामध्ये दरड प्रवण क्षेत्र असल्यामुळे तसंच भूस्खलनाचे प्रकारही झाले, त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा 4 महिने विश्रांती घेणार अशी माहिती परिपत्रकाद्वारे मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाने दिली आहे। ह्या पत्रकामध्ये पुढे असंही नमूद केलंय की 7 जूनपासून प्रत्येक शनिवारी रिकामी बोगी घेऊन सकाळी 8:50 वाजता मिनी ट्रेन नेरळहून सुटेल आणि माथेरानमध्ये आल्यानंतर शटल सेवेमध्ये रूपांतरित होऊन राहिलेल्या बोगी घेऊन त्याच दिवशी दुपारी 2:45 माथेरानहून सुटेल। तसंच दररोज सकाळी शनिवारी आणि रविवार वगळता 8:20 मालवाहू गाडी नेरळहून सुटेल आणि सूर्यास्त होण्याच्या आत नेरळ स्थानकामध्ये येईल। नेरळ माथेरान ही मिनी ट्रेन बंद झाली असली तरी सुद्धा शटल सेवा ही प्रवासी आणि पर्यटक यांना नियमित दिली जाणार आहे। मिनी ट्रेन हे माथेरान ह्या पर्यटन स्थळाचं प्रमुख आकर्षण आहे, त्यामुळे पर्यटक ह्या मिनी ट्रेनमध्ये बसून निसर्गाच्या सानिध्यात मजा करायला येत असतात। पर्यटकांचा हिरमोड होऊ नये यासाठी अमन लॉज माथेरान शटल सेवा दररोज सुरू राहणार आहे।